नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका। स्किप केली व्हिडिओ तर नक्कीच 2026 मध्ये जे अनुदान तुम्हाला मिळणार आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडून जे काही नियम घालण्यात आलेले आहेत, अटी घालण्यात आलेल्या आहेत, त्या अटी तुमच्याकडून मिस होतील, त्यामुळे अनुदानाला मुकावं लागणार आहे, अनुदान तुम्हाला मिळणार नाही। तर व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे। शेवटपर्यंत सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। सुरुवात करूया व्हिडिओला। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नोटिफिकेशन। दिव्यांग लाभार्थ्यांना जर हे काम केलं नाही तर हप्ता मिळणार नाही, अनुदान मिळणार नाही। राज्य शासनाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेषज्ञ विभागांतर्गत स्पष्टपणे जाहीर नोटीस देण्यात आलेली आहे आणि या सूचनेमध्ये सांगण्यात आलेलं आहे की दिव्यांग बांधवांना इथून पुढे हप्ता मिळण्यासाठी एक काम करावं लागणार आहे। हे काम नेमकं कोणतं असणार आहे, कोणत्या कामासंदर्भात नोटिफिकेशन जारी केलेली आहे, काय आहे सूचना, जाणून घेऊ सविस्तर। त्याचबरोबर डीबीटी पोर्टल सुरू या संदर्भात सुद्धा माहिती आहे। तर पहा, या योजनेतील जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी दोन महत्त्वाच्या नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत आणि या दोन महत्त्वाच्या नोटिफिकेशनपैकी पहिली नोटिफिकेशन आपण इथं पाहत आहोत। 15 जुलै 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे दिव्यांग लाभार्थ्यांच्या UDID कार्ड संदर्भात। पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभागांतर्गत विशेष सहाय्य योजनेचा लाभ घेणाऱ्या आणि अद्याप वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID कार्ड नसलेल्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। महाडीबीटी पोर्टलच्या तांत्रिक अद्ययावतीकरणामुळे लाभार्थ्यांना त्यांचा अर्ज क्रमांक म्हणजेच ॲप्लिकेशन नंबर जो आहे तो इनरोल करण्यासाठी सास पोर्टलवर सध्या काम करता येत नाही किंवा हे पोर्टल बंद आहे आणि या पोर्टलवरती आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे अद्ययावत करण्यासाठी, इनरोल करण्यासाठी नंबर त्या ठिकाणी पहा, तारीख देण्यात आलेली आहे 15 जुलै 2026 पर्यंत। एका महिन्याची मुदतवाढ दिलेली आहे इथं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची नोटिफिकेशन अशी आहे आणि त्या नोटिफिकेशनमध्ये स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत। आत्ता ज्या दिव्यांग लाभार्थ्यांकडे UDID कार्ड नाही अशा सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना 2026 मध्ये अनुदान मिळवण्यासाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत स्वावलंबन पोर्टलच्या माध्यमातून नोंदणी करणं गरजेचं आहे। तुमच्या UDID कार्डच्या ॲप्लिकेशन नंबरची किंवा UDID कार्डचा जो तुम्ही स्वावलंबन पोर्टलवरती तुम्ही UDID कार्डसाठी जे रजिस्ट्रेशन करणार आहात, ॲप्लिकेशन करणार आहात, त्याची तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे आणि ते जे स्वावलंबन पोर्टल आहे त्या स्वावलंबन पोर्टलवरती पहा, ज्यावेळेस तुम्ही या UDID कार्डसाठी रजिस्ट्रेशन कराल, नोंदणी कराल, त्याची प्रिंट किंवा त्याची जी तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर जो असणार आहे तो तहसील कार्यालयामध्ये सादर करणं गरजेचं आहे, जेणेकरून पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर, कोणतं पोर्टल, डीबीटी पोर्टल, महाडीबीटी पोर्टल 2.0 हे सुरू झाल्याच्या नंतर, नवीन अद्ययावत स्वरूपात सुरू झाल्याच्या नंतर तुमची त्या ठिकाणी नोंदणी होणार आहे आणि ही नोंदणी झालेल्याच दिव्यांग बांधवांना 30 सप्टेंबर 2026 नंतर अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे। म्हणजेच काय असणार आहे तर आत्ता जरी तुम्हाला सद्यस्थितीला लाभ मिळत असला, हा लाभ मिळण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे। पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभागाला काही दिवसापूर्वी वेगळं केलेलं होतं, त्यानंतर पुन्हा दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून काही काम अपूर्ण असल्यामुळे पुन्हा दिव्यांग लाभार्थ्यांना सामाजिक न्याय विशेषज्ञ विभागाकडे वळवण्यात आलं आणि सामाजिक न्याय विशेषज्ञ विभागांतर्गत स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत की आता सध्या सर्व दिव्यांग बांधवांना ज्यांच्याकडे UDID आहे त्यांनासुद्धा अनुदान मिळणार आहे आणि ज्यांच्याकडे UDID नाही त्यांनासुद्धा अनुदान दिलं जाणार आहे। मात्र 30 सप्टेंबर 2026 नंतर अशाच दिव्यांग बांधवांना अनुदान दिलं जाणार आहे ज्यांची नोंदणी असणार आहे UDID कार्डसाठी। ज्यांच्याकडे UDID कार्ड असणार आहे, पहा, स्वावलंबन पोर्टलवरती नोंदणी केल्याच्या नंतर तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये सादर केल्याच्या नंतर तुमची
सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या ऑफिशियल पोर्टल महाडीबीटी पोर्टल 2.0 वरती तुमची नोंदणी असेल तरच तुम्हाला इथून पुढे या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। सध्या 2 महिने तुम्हाला अनुदान मिळणार आहे, मात्र 30 सप्टेंबर नंतर या नियमांचं पालन केल्याशिवाय तुम्हाला अनुदान दिलं जाणार नाही। अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, त्यासाठी दिलेल्या कालावधीमध्ये काम पूर्ण करायचं आहे UDID कार्ड संदर्भातलं, जेणेकरून अनुदान सुरळीत मिळेल, कोणतीही अडचण येणार नाही। राहिला प्रश्न, आता स्वावलंबन पोर्टल सुरू आहे, फक्त कोणतं पोर्टल बंद आहे ते आपलं महाडीबीटी पोर्टल बंद आहे, म्हणजे 7 पोर्टल सध्या बंद आहे आणि ते सुद्धा 2 दिवसामध्ये सुरू होणार आहे। 15 तारखेपर्यंतच त्यावरती काम असणार आहे आणि 15 तारखेनंतर हे पोर्टल सुरळीतपणे सुरू असणार आहे आणि पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर राहिलेल्या लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे तो सुद्धा जमा करण्यात येईल। या संदर्भात नोटिफिकेशनसुद्धा जारी करण्यात येईल, पोर्टलवरती मेसेजसुद्धा पडणार आहे, परंतु कधी 15 तारखेनंतर 15 जून नंतर पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर नवीन अद्ययावत स्वरूपात आपलं महाडीबीटी पोर्टल 2.0 स्वरूपात लाभार्थ्यांसमोर येणार आहे आणि नक्कीच याचा लाभार्थ्यांना फायदा होणार आहे। पहा, या पोर्टल संदर्भात, अनुदानासंदर्भात वेळोवेळच्या सूचना, वेळोवेळची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।